कोरोना. कोरोनामुळे पूर्ण जगच हैराण झालं. नको ती परिस्थिती अनपेक्षितरित्या उद्भवली. त्याच्यासोबत लढत लढत कितीसा काळही निघून गेला. पण ह्याच्यामुळे जन्माला आला लॉकडाऊन, जोही आता जवळजवळ 1.5-2 वर्षाचा झालाच. आणि याच्यामुळे निर्माण झाली एक अजून मोठी समस्या, महाबेरोजगारी. पण हार मानेल तो यंगस्टर कसला? ही सिरीज आहे त्या यंगस्टर्सची ज्यांना त्यांचे जन्मदाते कधी रोखू शकले नाही. तर ही परिस्थिती काय घंटा रोखेल? काही म्हणतात की जो थांबला तो संपला, जो झुकला तोच टिकला. पण जो थांबतही नाही आणि कधी कुणासमोर झुकतही नाही, कारण हारणं त्याला मान्य नाही आणि जिंकल्याशिवाय तो राहत नाही, तोच खरा यंगस्टर आहे. Cool youngster, we are the cool youngster, we are the cool youngster, we are the boss. Cool youngster, we are the cool youngster, we are the cool youngster, we are the boss. हा प्रद्युम्न कोळसकर, ज्याचं हे घर, यालाच पद्या पण म्हणतात. बघायला गेलं तर अखंड घर याचं, पण हा दिवस रात्र एकाच कोपऱ्याचा वापर करतो. ज्याचं कारण म्हणजे वर्क फ्रॉम होम. ह्याला बघा, हा दिग्या. लॉकडाऊन संपला तरी याचा आराम नाही संपला. सवय म्हणा की मजबुरी, सध्या हा पदाच्या जीवावर जगतोय आणि रोज एकच काम करतोय, काम शोधण्याचं. येस बॉस, येस बॉस, हो बॉस, नो बॉस, आय मीन येस बॉस. दिग्या फोन उचल, दिग्या फोन उचल, अरे हा दिग्या फोन उचल. माझा फोन आहे. हॅलो, हा कोण? हा ये माय डॅनी, बोल. विलन काय म्हणतोयस? ओके ओके, 1 मिनिट. हे पद्या, अरे डॅनी बोलते एक पेइंग गेस्ट भेटलाय, आज येईल, बोलवायचं का? हो, नाव विचार डॅनीला. हे नाव काय त्याचं? ओके, डॅनी. डॅनी काय? अरे किती वेळा सांगू, डॅनी. अरे आहेत खाऊ, जो पेइंग गेस्ट येणार आहे त्याचं नाव विचार. अरे जो पेइंग गेस्ट येणार आहे ना, त्याचं नाव काय आहे? ओके, सनी. पद्या. हा ऐकलं मी, पाठव बोल. हा हा हा, पाठव पाठव. हा हा बाबा, त्याला प्रॉपर ऍड्रेस दे. हा हा, चल ठेव. ओ शिट. येस बॉस, 1 मिनिट बॉस. दिग्या, दिग्या कोट टायगर, दिग्या, दिग्या. ओके. कॉपी चेक, सिग्नल. कॉपी चेक, नॉट वर्किंग. राउटर. कॉपी चेक, कनेक्शन ओके. कॉपी चेक, नॉट वर्किंग. लाईट. कॉपी चेक, लाईट गेले. कोड लायन्स. हे आता काहीच फायदा नाही, लाईट गेले. आता ना तू तुझ्या बॉसला बोल थोडी शांत घे, आणि तू पण जरा शांतता घे. चायला वर्क फ्रॉम होम चाललंय की वर्क ॲट होम चाललंय? अच्छा, तुझ्याकडे ते तरी आहे का, ग्रॅज्युएट विथ 4 सब्जेक्ट केटी? ए, माझ्या ग्रॅज्युएशन बद्दल काय बोलायचं नाही. हा, मी करतोय ना प्रयत्न. कर, हा कर, तोपर्यंत पोहोचतो मी तुला. अरे या लॉकडाऊन मध्ये माझा जॉब चाललाय ना, म्हणून चालते सर्व. खरं सांगतो, तू जर माझा लहानपणीचा मित्र नसता ना, घराबाहेरनं हाकलून लावला असता. ए यार, असं बोलणार आता? अरे मी आहे म्हणून तुला मदत होते ना रे. तुला आठवते की रे, तू शेवटचा कधी उठला होतास त्या चेअरवरून? अरे सगळी कामं मीच करतोय तुझी. तुझे मुतायचे पण वांदे होते. अरे मी पण आता प्रयत्न करतोय, तर जॉब भेटत ना, त्याला मी काय करू? साला ना लॉकडाऊन सगळीच वाट लावली. हा हा, भेटेल हा. जॉब इंटरव्ह्यूची सेंचुरी झाली तुझी. लाईट आली का बघा ती.
नाहीतर तो हिटलर वाट लावेल फालतूची. नाही आले. हाय पद्या, एवढं मरवून सुद्धा तो हिटलर तुला अर्धाच पगार देतो. त्याच खूप वाईट वाटतं रे. तेच दुःख कमी करण्यासाठी आपण पेंगेज बोलवतोय ना. निदान त्यातून तरी काहीतरी मिळेल. आली 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 लाईट आली. हो, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. देर आर सम टेक्निकल इश्यूज. मॅम प्लीज रिचेक द फाईल. म्हणजे काय चेंजेस असतील लागलं कामाला. ओके. चला आपलं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करून घेतो. माझी सिंड्रेला वाट बघत असेल. हे माय डार्लिंग सिंड्रेला. अरे ये. अरे ही काय डोर बेल आहे काय रे? काय रे, तुझा बाप काय कर्नल होता काय? हॅलो मी ही आहे सनी. तसं तर हिला ॲक्ट्रेस बनायचं आहे, पण आता सध्या तरी ही स्ट्रगल करते. आणि याचबरोबर या घराची ही पहिली पेईंग गेस्ट. अजून नाही आठवलं? 1 मिनिट, हे बघा. ओके सनी. पद्या. हा ऐकलं मी. पाठव बोल. हा पाठव पाठव. हॅलो मी हे बघा मॅडम, आम्हाला कसली म्हणजे कसली गरज नाहीये. आणि तुम्ही जे काही विकायला आणलात ना, त्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही. अहो खरं तर आम्ही ऑलरेडी उधारीवरती जगतोय. आणि तुमचं प्रोडक्ट घ्यायला पण आम्हाला कर्ज घ्यावं लागेल. ते पण कुठे भेटणार नाही, कारण मी असा जॉबलेस. हा, एखादा जॉब असेल तर सांगा माझ्यासाठी. आणि महत्वाचं म्हणजे हा असा कोरोना असताना कशाला दुसऱ्यांच्या घरी फिरताय? जा आपल्या घरी. अहो तिसरी लाट कधी पण येईल. उगा जीवाची खेळ आमच्या पण आणि तुमच्या पण. गप गप जरा. किती मचमच करतोय? आल्यापासून नुसती कटकट कटकट. हा, बिन मेंदूचा डोका घेऊन कोणावर पण चढशील काय? हा विक्की दादा हा इथे राहत नाही, कारण अख्खा एरियाच याचा आहे असा हा समजतो. सोशल तितकं सोशल वर्क करतो, बाकी बघालच. अरे म्हणजे असं डायरेक्ट बोलत नको जाऊ ना भाई. पहिले ऐकून तरी घे. आणि आता जरा शांतीला घेणे ऐक. कोणाला घे? अरे शांती घे आणि ऐक. तुम्ही पेंगेसाठी बोलवला होता ना? ओ हो, म्हणजे नाही नाही. अरे काय हा काय नाही. ताई, तुम्ही नाव काय बोलला होता? प्रद्युम्न कोळसकर. प्रद्युम्न कोळसकर. काय हाड नाव आहे साला. त्याच घर आहे ना हे? हो. पद्या. ए काय बोलला रे? पद्या. शी, असं नाव असं वय? नाही तुम्हाला नाही. तो तिकडे बसलाय ना, त्याचं नाव प्रद्युम्न कोळसकर. त्याला बोलवते. हा बोलव त्याला. पद्या. अरे बघ ना कोण. काय बहिरा काय रे? नाही, बिचारा नोकरी करतो. वर्क फ्रॉम होम म्हणून अशी हालत आहे. हा ठीक आहे, बरोबर आहे. बोलव त्याला लवकर, आपल्याकडे टाइम नाही. कोट टायगर. कॉपी. सिग्नल चेक. ओके. राउटर. कॉपी चेक. पेइंग गेस्ट आले बघ. अरे पद्या, अरे ते बघ ना पेइंग गेस्ट. पेईंग गेस्ट. हा बोला. तुम्हाला डॅनीने पाठवलंय का? हो, मला डॅनीने पाठवले. पेइंग गेस्ट. तुम्हाला नाही हो, तुम्हाला. मला बाबाने. कोणी? साईबाबाने. त्यांची मदत करायला. कसं आहे ना, यांना घर सापडत नव्हतं, मग आपण आलोय डायरेक्ट घरपर्यंत सोडायला. कसं आहे ना, आपण सोशल वर्कर आहे ना, म्हणून. म्हणजे तुम्ही पेईंग गेस्टसाठी नाही आलात तर? नाही. मी आलीये पेइंग गेस्ट साठी. आता तर तुम्हीच म्हणालात ना नाही म्हणून.
अरे हा हा मी सनी यांनी मलाच पाहिजे घर. यांनी डोक्याची आधी दही केले आणि तू डोक्याचा दही वडा करू नको भाई. पहिले वरती बघ आणि ऐक. अच्छा, तुम्हाला हवंय का? सॉरी. इट्स ओके. नाही, सॉरी यासाठी कारण आम्ही तुम्हाला इथे नाही राहू देऊ शकत. काहीतरी गैरसमज झाला असेल. आम्हाला जर माहीत असतं कोणी स्त्री येणार आहे तर आम्ही मुळात बोलवलंच नसतं. इथे आम्ही फक्त पुरुष माणसालाच राहू देऊ शकतो. ओके. पण डॅनी बोलला होता की नक्की होईल का? प्लीज सर, प्लीज असं नका करू. मला खरंच खूप गरज आहे अशा घराची. आणि तशी माझी काही रिक्वायरमेंट पण नाहीये. मी ऍडजस्ट करून पण घेईन. प्लीज. अहो, समजून घ्या. इथे आम्ही तुम्हाला कसं राहू देऊ शकतो? इथे आम्ही दोघे पुरुष राहतो. तुम्ही जा आता. जा इथून प्लीज. अरे प्रद्युम, हा तिला काय प्रॉब्लेम नाही तर तुला काय होतं रे राहू द्यायला? ए सांग गेला. ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका. बिंदास्त राहा, मी बघतो. आपण सोशल ना तितकं सोशल वर्क करतो, नंतर भाई बनतो. जोपर्यंत ताईला गरज आहे तोपर्यंत ताईला इथेच राहू दे. अरे अशा परिस्थितीमध्ये दुनिया प्रॉब्लेम मध्ये आहे. आपण मदत नाही करणार तर कोण करणार? आणि हा आपण या एरियाचा गट नेत आहे. आता आपलं लक्ष राहणार तुमच्यावर कायम. ताई तुम्ही राहते बिंदास्त. काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. ए कर रे तुझं काम. समजलं ना झाड्या? हो हो. चल येतो. आता काय? राहा इथे. एक मिनिट, भाड्याचं काय? भाड्यात रेंट रेंट. त्याचं इंग्लिश थोडं कच्चं आहे ना. मी आहे ना, डोंट वरी. बाय द वे माय नेम इज दिगंबर. तसं मला प्रेमाने दिघा बोलतात. मी सनी. ओके ओके. आणि हा पद्या. ये प्रद्युम्न कोळसकर. तुला बोलता येत नाही म्हणून तू पद्या केलंय. हा तर मी सनी. काय करता आपण? मी ऍक्टिंग करते. हो हो नाईस. थँक्यू. मॅडम, मी आपल्याला हॉबीबद्दल नाही विचारलं. तुम्ही पोट भरण्यासाठी काय करता ते सांगा. ऍक्टिंग? ऍक्च्युली आय एम अन ऍक्टर. झालं कल्याण. म्हणजे कमाई नाही. असं काय नाहीये. मी खूप मोठ्या मोठ्या फिल्म मध्ये छोटे छोटे रोल करते. हा आता सध्या सर्व बंद आहे, पण चालू होतंय काम. आणि एकदा का मला मोठा ब्रेक मिळाला ना तर 3 महिन्याचा ऍडव्हान्स मध्ये रेंट देत जाईल मी. हो हो. मॅडमला अजून एक ब्रेक पाहिजे. वर्षभराचा ब्रेक कमी पडला वाटतं. ठीक आहे ठीक आहे. सॉरी. पण सनी, तुला आता काहीतरी करावं लागेल. असंच नाही भागणार. तुझी ॲक्टिंग बघावी लागेल. कारण त्यावरच आम्ही काही आशा ठेवू शकतो की तू भाडे देशील की नाही. हा सनी, करून दाखव आता काहीतरी. सानी नाही सनी. आणि दाखव काय, मी फ्री मध्ये ऍक्ट नाही करत. अच्छा, मग आम्ही पण फ्री मध्ये ते कोणाला राहू नाही देत. अच्छा. ए तू माझ्याकडे का बघतोस? आता तिचं बघणं काय ते. आणि आता एकतर आपल्या घरात टीव्ही नाहीये. तेवढंच आपल्याला एंटरटेनमेंट काय. ठीक आहे मी करते एक ऍक्ट. एका मूवी मध्ये केलेला एक रोल करून दाखवते. बघा हा नीट. ए पद्या इकडे बघ. सॉरी, तुला पद्या बोललं तर चालेल ना? ऍक्च्युली तुझं नाव थोडं अवघड आहे ना म्हणून. पण हो हो, नो प्रॉब्लेम. तसंही माझं नाव सामान्य नाही आहे, कारण ते सामान्य माणसांसाठी नाही आहे. ओके
बघा नीट. दिग्या ऍक्शन बोल. ऍक्शन. कसा वाटला ऍक्ट? भारी ना? हे होतं काय? ऍक्ट कुठे होता यात? नाही कळालं. अरे मी एका सुंदर मुलीच्या स्टॅच्यूचा रोल केला होता ह्याच पोझिशन मध्ये, ते पण 3 तास न हलता. तो मूवी बघणाऱ्यांना कळलंच नव्हतं की तो पुतळा नाही, रिअल माणूस आहे. एवढा रिअलिस्टिक झाला होता ऍक्ट. आणि त्याचे मला 500 रुपये मिळाले होते माहितीये. सॉरी. मी पण सॉरी. इट्स ओके. तुमची काय चूक त्यात? आमचा रोजच असा मजाक होत असतो आणि रोजच लोक आमच्यावर हसत असतात. आमची किस्मतच अशी आहे. त्याला तुम्ही तरी काय करणार ना? आय एम सॉरी. नाही ठीक आहे यार. आम्ही मोठी मोठी स्वप्न बघून फॅमिलीला आणि दुनियेला चॅलेंज करून शहरात तर येऊन जातो, पण कितीही टॅलेंट असलं तरी मिळेल ते काम करायची वेळ येते ना, तेव्हा कळतं की कितीही मेहनत केली तरी नशीब असल्याशिवाय काहीच होत नाही. पण एक दिवस आपला पण येईल याच आशेने असंच रोज हसू करून घेतो, पण हार मानत नाही. आणि माझा नशीब तर एवढं खराब आहे की मी इथे आले आणि स्वागताला कोण? तर कोरोना, मग काय लॉकडाऊन. बघू आता पुढे काय होतं. हे बघ सनी, आता इमोशनल नको होऊ. सर्वांची तीच हालत आहे. आम्ही पण स्ट्रगल करतोय. आता तो बघ, त्याला काम आहे, तो पण स्ट्रगल करतोय. आणि मला बघ, मला काम नाही म्हणून मी काम शोधण्यासाठी स्ट्रगल करतोय. पण हार मानायची नाही, कारण जे हार मानतील ते यंगस्टर कसले. येस, यू आर राईट. आणि हो, रूल नंबर 37, ह्या घरात इमोशनल होणं अलाव नाहीये. लवकरच कळतील तुला सर्व रूल्स अँड पनिशमेंट. ओके, बरं मी काय बोलते, नाटकातील एक ऍक्ट आहे, खरंच खूप भारी आहे. मी करते, तुम्ही बघा. दिग्या ऍक्शन बोल. ए नको नको नको. नको खरंच यार, नको प्लीज नको. अरे ऐक तर. अरे माझ्याकडे 500 रुपये, 100 रुपये पण नाही आहेत. काय नको नको. नाही म्हणतोय ना, प्लीज मला काम करू दे. अरे तू तरी बोल ना पद्या. समजव रे तिला. नको रे अरे प्लीज. नको बाबा, नको. पाया पडतो मी बाई.